क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सराईत गुन्हेगार हा संशयितरित्या वावरताना मिळून आल्याने क्राईम ब्रँच युनिट 2च्या पोलीस पथकाने घरफोडी करणाऱ्या संशयिताला बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून सोन्याचे कानातील वेल, सोन्याच्या 3 अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती असा एकूण 41,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राहुल भगवान खाडे, वय वर्ष 25, राहणार गुलाबवाडी, माधक्का रोड, देवळाली गाव, नाशिक असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या। त्याच अनुषंगाने क्राईम ब्रँच युनिट 2चे पथक दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस हवालदार मनोहर शिंदे, विशाल पुवार, समाधान वाजे, महेश खांड बहाले, तेजस मस्ते गस्त घालत असताना महेश खांड बहाले व तेजस मते यांना मिळालेल्या बातमीनुसार राहुल भगवान खाडे, वय वर्ष 25, राहणार गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव हा पातर्डी फाटा इथं संशयितरित्या मिळून आल्याने त्यास क्राईम ब्रँच युनिट 2च्या कार्यालयात अजून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांच्या मार्गदर्शनाखाली विचारपूस केली असता त्याने सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील भावलेमळा, पिंपळगाव, बहुला इथं चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या कानातील वेल, सोन्याच्या 3 अंगठ्या, लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती असा एकूण 41,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकानं ही कारवाई केली आहे। मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।